नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आता आपण असे पाहत आहोत की शुभंकर जेव्हा सानिकाच्या जखमेवर हळद लावत असतो त्याचवेळी सानिका ही दादा असं मोठ्याने ओरडते. त्यानंतर आता शुभंकर तिला सर्व झालेली हकीकत हे विचारतो आणि सानिका ही रडत रडतच आता मॅडीचं नाव सांगते आणि त्यानंतर झालेला तिकडचा सर्व प्रकार सांगते व मॅडीने तिच्यासोबत काय केलं हे देखील आता सानिका घरातल्यांच्या समोर शुभंकरला सांगते. त्यानंतर घरातल्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. लगेच शुभंकरची आई ही आता या मोठ्या लोकांसोबत कसं वैर घ्यायचं असं देखील बोलते. त्यानंतर शुभंकर आता प्रचंड चिडलेला आहे. मॅडीचं नाव ऐकताच तो आता लगेच त्याची हाताची मूठ आवळत आता तिकडून निघून जातो. तर इकडे आता नंदाक्काईने नोकराला विचारलेलं असतं की मला नक्की सांग, तू आज दिवसभर कामावरती होतास ना, मग ती शुभंकरची बहीण सानिका इकडे आली होती का असं विचारल्यानंतर आता ती जाब देऊनच त्या नोकराला विचारते. तो आता झालेला सर्व प्रकार सांगतो की त्या इकडे आल्या होत्या, पण मॅडी सरांनीच असं सांगितलं की त्या इकडे आलेल्या नाहीत असं सांगायला, म्हणून मी तसं सांगितलं मॅडम, माझी यामध्ये काहीच चूक नाही आहे. हे ऐकताच नंदाक्काला आता प्रचंड टेन्शन येतं. ती आता लगेच मॅडीच्या खोलीमध्ये जाते. तर इकडे मॅडी हा आवरत असतो आणि मॅडीने आता नोकराकडून स्नॅक्स मागवलेले असतात आणि हे स्नॅक्स कधी येणार असा विचार करत तो पाठीमागे बघतो. तर इकडे नंदाक्का आलेली असते. नंदाक्का पटकन मॅडी असा आवाज देत खोलीमध्ये येते. त्यानंतर आता मॅडी लगेच विचारतो की मम्मा काय झालं, तू इकडे का आली आहेस? त्यानंतर आता नंदाक्का ही मॅडीला दाबातच विचारते की मॅडी मला खरं सांग, मी तुझ्यासाठी एवढं सगळं करते, दादापुढे तुझं चांगलं वर्चस्व पडावं म्हणून किती झटत असते. तुला या संपत्तीचा वारस करायचा आहे एवढंच मी माझ्या डोक्यात ठेवलं आहे, तरी पण तू असा का वागत आहेस? ती सानू इकडे आली होती, तू काय केलंस तिच्यासोबत मला खरं खरं सांग. मॅडी सर्व लपवण्याचा प्रयत्न करतो, पण नंदाक्का लगेच इकडे बोलते की मॅडी हे बघ, मी तुझी आई आहे आणि सगळ्या गोष्टी मला अगदी फास्टमध्ये कळतात, त्यामुळे जे काही झालं असेल ते मला अगदी खरं खरं आणि स्पष्टपणे सांग. ती सानिका इकडे आली होती, मला माहिती आहे. तू काय केलेस त्या सानिकासोबत मला आत्ताच जाणून घ्यायचं आहे. त्यावरती मॅडी हा सांगतो की अगं मम्मा, गरिबांना तोंड नसतं, त्यामुळे ती सानिका घरी जाऊन काहीच सांगणार नाही. ती माझ्यावरती हसली होती ना लग्नामध्ये, याची शिक्षा मी तिला दिली आहे. आता नंदाक्का इकडे डोक्यालाच हात लावते आणि मॅडी हे तू काय केलंस? तुला असं वाटतंय गरिबांना तोंड नसतं, पण गरिबांचा आवाजही आपल्यापेक्षा मोठा होतो जेव्हा त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय होतो. आणि त्यातलेच काही लोक तर असे असतात की त्यांना अन्याय सहन होत नाही आणि ते खूप मोठ्याने आवाज घेतात आणि त्यांचा आवाज मोठ्या लोकांपेक्षाही मोठा असतो. तर दुसरीकडे श्रावणी ही आता सानूचाच विचार करत बाहेर थांबलेली आहे. तेवढ्यात आता श्रावणीची काकीही तिकडे आलेली आहे आणि श्रावणीला लगेच आता टेन्शनमध्ये पाहून सानूचा अजून काही पत्ता लागला का असं देखील विचारते. त्यानंतर आता त्या दोघी बोलतच असतात. नाही ग, तेवढ्यातच शुभू हा रागात आता मॅडीच्या रूमकडे जाताना दिसतो आणि शुभंकर हा प्रचंड रागामध्ये असतो. आता इकडे नंदाक्का समजवत असते की अरे मॅडी, तू हे काय केलेस, तुला तरी समजतंय का? आणि तो शुभंकर तर खूपच डेंजर आहे. आता सानूने जाऊन त्या शुभंकरला सांगितल्यावरती तो शुभंकर तुझी काय अवस्था करेल हे तुला तरी समजतंय का? तेवढ्यातच आता मोठ्याने शुभंकर हा मॅडी असा आवाज देतो आणि पटकन खोलीमध्ये येतो. त्यानंतर मॅडी हा बोलत असतो की तुझी हिंमत कशी झाली रे खोलीमध्ये न विचारता यायची? नंदाक्काने आता शुभंकरला पाहून तर डोक्यालाच हात लावलेला आहे आणि त्यानंतर मॅडी आपण बोलूया या विषयावरती असं देखील बोलते. तेवढ्यातच आता शुभंकर प्रचंड चिडतो आणि मॅडी, तू हे सगळं कोणाच्या परवानगीने केलंस आणि कोणाची परवानगी घेतली होतीस असं बोलून आता जोरात असा तो मॅडीला मारू लागतो. नंदाक्का इकडे ओरडत असते की शुभू थांब थांब, शुभू तू हे काय करतोयस? मात्र आता प्रचंड चिडलेला शुभंकर हा भरपूर असा इकडे मॅडीला मारत आहे आणि तेवढ्यातच श्रावणीही तिकडे येऊन पोचते. श्रावणी झालेला काही प्रकार आहे हे सर्व शुभंकरला विचारत असते. मात्र शुभंकरचा आता स्वतःच्या रागावरती अजिबात कंट्रोल नसतो. त्यानंतर शुभंकर मॅडीला मारत मारतच खोलीच्या बाहेर घेऊन येतो. त्यानंतर आता मॅडी हा पायऱ्यांवरून घसरतच खाली जाऊन पडतो व शुभंकर एवढं मारतो की त्यानंतर मॅडी हा पूर्णपणे जखमी झालेला आहे आणि मॅडीला आता उठता देखील येत नसतं. मॅडीचे हात पाय दोन्हीही फ्रॅक्चर झालेले आहेत आणि हे पाहून नंदाक्का पूर्ण घाबरलेली आहे. नंदाक्का आता मोठ्यानेच सिक्युरिटी गार्ड लवकर आत या असं आता नंदाक्का मोठमोठ्याने ओरडू लागते. तेवढ्यातच सर्व लोक जमा होतात. मात्र इकडे शुभंकरला अडवण्यासाठी आता कोणीच पुढाकार घेत नाही, कारण ते सर्वजणच आता शुभंकरच्या रूपाला पाहून घाबरलेले असतात. घाबरलेली नंदाक्का आता धावतच तिच्या दादाकडे जाते आणि दादा लवकर बाहेर चल, बाहेर शुभूने माझ्या मुलाला म्हणजेच माझ्या मॅडीला खूप प्रचंड मारलंय आणि तूच आता त्याला थांबवू शकतोस आणि तू लवकर बाहेर चल असं बोलून आता
नंदाकाही तिच्या दादाला घेऊन बाहेर येते. तेवढ्यातच शुभंकर आता इकडे जोरात असा मुक्का मारणार असतो आणि त्याचमध्ये आता श्रावणीचे बाबा हे येतात आणि श्रावणीच्या बाबांना पाहून लगेच तो हात खाली घेतो आणि शुभंकर तू हे का केलंस असं देखील आता श्रावणीचे बाबा विचारत असतात. मात्र आता शुभंकर हा झालेला प्रकार सांगणार. तेवढ्यातच नंदाक्का आता मध्ये मध्ये बोलत असते आणि शुभंकरचं बोलणं टाळण्याचा ती प्रयत्न करत आहे व आपला मुलगा कसा खरा आहे ही बाजूच फक्त आता नंदाक्का तिच्या दादाला दावून देत असते. त्यानंतर शुभंकरचा खूप असा अपमान करते. शुभंकरवरती आता चिडतात श्रावणीचे बाबा आणि शुभंकरला हाताला पकडून आता घराच्या बाहेर ढकलून देतात आणि इकडे परत यायचं नाहीस असं देखील सांगतात. तिकडे घराकडे आता सानूच्या घरी बातमी गेलेली आहे सानूच्या बाबांजवळ की एका सिक्युरिटी गार्डचा फोन गेला होता की शुभंकर इकडे आला आहे आणि मॅडीला खूप असं मारलं आहे. मॅडी पूर्णपणे जखमी झालेला आहे आणि शुभंकर खूप चिडलेला आहे असं आता बातमी कळाल्यानंतर घरामध्ये सर्वच जण आता घाबरलेले आहेत. कारण आता या मोठ्या लोकांसोबत कसं वैर घ्यायचं हाच विचार सगळ्यांच्या डोक्यात असतो. सानू ही पूर्ण घाबरलेली आहे आणि आता पुन्हा मॅडी काहीतरी करेल म्हणून सानू ही मोठमोठ्याने रडू लागते. मात्र घरातील सर्वच आता तिला समजवतात आणि त्यानंतर सोनू ही बोलते की शुभूने जे काही केलंय ते अगदीच बरं केलंय. कारण आता तो मॅडी तुझ्याकडे पाहणारही नाही का तुझ्या सावलीलाही येणार नाही. बघ तू सानू तू अजिबात घाबरू नको आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत असं देखील आता सोनूही तिला सांगते. त्यानंतर शुभंकर साहेब माझं एकदा ऐकून तरी घ्या असं आता श्रावणीच्या बाबांना बोलतो. मात्र आता ते तुझं तोंडही मला बघायचं नाही आणि तू या घरासाठी जे केलेस ना त्यासाठी आम्ही तुला पोलिसांमध्ये देत नाही असं देखील सांगून तुला सोडतो या टाईमला असं बोलतात. त्यानंतर शुभंकर मनामध्ये विचार करतो की साहेब मला वाटलं होतं तुम्ही तरी मला समजून घ्याल झालेला सर्व प्रकार तरी माझ्याकडून विचारून घ्याल मात्र कुठलं काय. आणि त्यानंतर शुभंकर इकडून निघून जातो आणि नंदाक्काही आता भडकवत असते शुभमच्या विरोधात. त्यावरती श्रावणीही बोलत असते की आधी आपण शुभूचं मत तरी ऐकून घ्यायला पाहिजे होतं. त्याला असं घरातून हकलून द्यायला नको होतं आणि शुभूने आपल्या घरासाठी किती काही केले. आता श्रावणीचे बाबा हे श्रावणीवर ते ओरडतात आणि बोलतात की तुम्हाला मध्ये बोलण्याचा कोणीच अधिकार दिलेला नाही. त्यानंतर आता नंदाक्का ही आता तिच्या दादाला स्पष्टपणे सांगते की तो शुभंकर जर या घरामध्ये येणार असेल तर मी माझ्या स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतून मी स्वतःला संपवून टाकेन. त्यानंतर तुझ्या बहिणीला मरताना बघ तू दादा असं देखील बोलते. आता श्रावणीचे बाबा हे खूप घाबरतात आणि नंदाक्का तू असं काहीच करणार नाहीस तर शुभंकर आपल्या घरामध्ये पाऊलही टाकणार नाही असा बंदोबस्त मी आता करेन असं आता तिच्या बहिणीला ते वचन देतो. आणि त्यानंतर श्रावणी ही बोलत असते की पण शुभू असा नाही आहे मी त्याला पूर्णपणे ओळखते. आता श्रावणीच्या ह्या बोलण्यावरती नंदाक्का लगेच श्रावणीला गप्प बसवते आणि तुम्हाला या बाहेरच्या लोकांचा कसा पुळका आहे असं देखील आता सर्वांना ती बोलू लागते. त्यानंतर शुभंकर आता घरी गेलेला आहे आणि इकडे श्रावणीचे बाबाही पूर्ण प्रचंड चिडलेले आहेत. आता बघता बघता त्यांच्या गावभर सर्वत्र बातमी झालेली असते की शुभंकरने मॅडीला खूप असं मारले. त्यानंतर सर्वच जण आता चर्चा करत असतात. शुभंकर हा घरी येतो आणि शुभंकरच्या घराच्या बाहेर सर्व लोक जमलेले असतात की मॅडीला नक्की याने का मारलं असं आता आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळतंय. तर आता इकडे श्रावणी तरी शुभूला फोन करून आता झालेला सर्व प्रकार विचारून घेईल का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.